डिअर लाईफ फॅमिलीमधील माझ्या यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तर आज नागपंचमीनिमित्त आज ठरवलं आहे की आपण वडीची भाजी बनवायची आहे म्हणून. तर सकाळी सकाळी मस्त असं आंघोळ वगैरे करून आम्ही स्वयंपाकघरात घुसलेलो आहोत आणि इथे आपण वडीची भाजी कशी बनवणार आहोत ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये आपण जी वडी आहे ते इथे थोडी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे असं वडी भाजून घ्यायची आहे नीटपणे. म्हणजे वडी बनवायची तशा विविध अशा प्रकारचे आपले पद्धती असतात, पण आपण या प्रकारे बनवून बघणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या इथे वडी भाजून झालेलं आहे, जे आपण आधी भाजलेलं होतं. इथं मी आता तेल जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेजपान टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण थोडं जिरे वगैरे टाकून घ्यायचं आहे. जिरे टाकलेलं आहे, त्यानंतर आपण इथे कस्तुरी मेथी वगैरे टाकून घेतलेलं आहे. ठीक आहे. ते सर्व आपण टाकून घेतल्यानंतर कांद्याची आपण जे कांदे कापलेले होते ते पण आपण टाकून घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट वगैरे टाकून घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सअप करायचे आहे. कांदे आपल्याला थोडे लालसर वगैरे येऊ द्यायचे, थोडे शिजू द्यायचे आहे. तिथे आपण घेतलेलं आहे धनिया पावडर, हळदी पावडर आणि मिरची पावडर हे टाकून घेतलेलं आहे. पूर्णपणे आपल्याला चांगल्या प्रकारे परतून एकजीव करून घ्यायचे आहे मिश्रण. तिथे आपण एक जे बारीक टमाटर कापलेलं होतं ते पण इथे टाकून घेतलेलं आहे. आणि ही जी भाजी असते ना, खरंच खायला खूप मस्त असते. तर ही बनवायचं कसं मी याची पण तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते, तुम्ही नक्की बघा. ओके. इथे आता आपण सर्व मटेरियल झाल्यानंतर वडी वगैरे टाकून घेतलेली आहे. आपण इथे मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सअप करायचं आहे. ओके. नागपंचमीनिमित्त ही भाजी बनवलेली जाते. विदर्भात तर स्पेशल ही भाजी बनवलेली जाते. इथं आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे. आपण इथं प्लेटला लावून घेतली आणि प्लेटवर सुद्धा आपण थोडं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही थोड्या थोड्या वेळात जर ओपन करून बघाल, ओके, म्हणजे थोडं पाणी तुम्हाला आटलेलं दिसेल. याला सुकी भाजी पण आपल्याला करता येते. आपल्याला हे पूर्ण पाणी इथं आटू द्यायचं आहे. ठीक आहे ना. इथं मी कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेलं आहे. आणि सुकी भाजी किंवा तुम्हाला म्हणजे जर तुम्ही सुकी भाजी तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही असं थोडं पाणी ठेवून आपण रस्सेवाली भाजी पण याची करू शकतो. मस्तपैकी असं इथं आपल्याला उकळी आलेली आहे आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे. प्रसाद म्हणजे खायचा प्रसाद. तुला प्रसाद नाही पाहिजे? बसा. ये बसून जाऊ आपण इथं आता. देव बाप्पा खाते मग थोडीशी साखर बस. खोबरा खोबरा वेगळा रे. खोबरा बोलतात त्याला. त्याने तो चाकू आहे ना पावशी दे. आणि इथे आमचे प्रसाद तयार आहे. खोबरे टाकलेलं आहे, चणे फुटाणे आहे, इथं थोडे लाया पण आहे, मोह पण टाकला आणि याची आमची प्रसाद बनलेली आहे. हे प्रसाद आता आपण वाटण घ्यायची आहे. इथं आपण नैवेद्य ठेवलेला आहे. आता वन काय संपला?